Thank you.
सोडिल्या गाठी दरुषणी कृष्ण भेटी परिती नारे अक्षयवाने जीव भाव देती दाने उपजल्या काळे रूपे मोहिल्या सकळी करीती नारे अक्षयवाने जीव भाव देती दाने तुका तेथे वारी की अडोनी दुसरी करीती नारी अक्षयवाणी जीव भाव देती दाने देवादी देवा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदामं जगन्निहित पाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा स्वपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्वे जननी देवाचिया धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो विचरण श्री गुरुचे नमस्कार मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत
वर गेले वर गेला हाय सोडियल्या गाठी माझा वेग खूप कमी करा दरोशने कृष्ण भेटी करीते नारे अक्षयवाणी जीव भाव देते दाने. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी महाविष्णू मारुतीराय यांच्या पावन प्रांगणामध्ये सर्व वारकरी विष्णू संत मंता विद्यार्थी वृंद माता भगिनी तरुण बांधव बाल गोपाल सर्वांच्या आनंददायी उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेल्या नाम यज्ञामधील समारोपाचं वाक्पुष्प प्रभूचरणी समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग भगवत पूज्यपात महाविष्णू अनंत कृपासागर संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आल्यानंतर जे अभंग लिहिले गेलेले आहेत त्याच्यातला हा गोड अशा स्वरूपाचा अभंग आहे. या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबाराय देवादिदेव परब्रह्म भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळ गावामध्ये प्रगट झाल्यानंतर भगवंताने काय कार्य केलं त्याची मीमांसा करत आहेत. विठ्ठल अभंगावर चिंतन करण्यापूर्वी दोन शब्दामध्ये परिहार द्यायचा आणि आपल्याला धावत्या वेगामध्ये संकल्पित वेळेमध्ये अल्पमतेने विश्वमौली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय वैराग्य राजर्षी काका महाराज महाविष्णू मारुतीराय स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमधील आमचे सर्व गुरुजन उपस्थित सर्व वारकरी विष्णू सर्वांच्या कृपा प्रसादाने आपण या अभंगाचं चिंतन करणार आहोत. श्री क्षेत्र रुईभर पुण्यभूमी गावामध्ये रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पांडुरंग परमात्मा विश्वमौली ज्ञानोबाराय तुकोबाराय काका महाराज भगवान शिवजी महाविष्णू मारुतीराय यांच्या कृपा प्रसादाने सर्व ग्रामस्थ मंडळींच्या उदात्त सहकार्यातून आणि सर्व ग्रामस्थ महाराज मंडळी सप्ताहाची सर्व संयोजक मंडळी यांच्या आयोजनाने नियोजनाने
दरवर्षी संपन्न होणारा हा उत्सव याही वर्षी भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये संपन्न होतोय. संयोजक मंडळींनी, ग्रामस्थ मंडळींनी मला आल्या सांगितलं की या सप्ताहाचा प्रारंभ आम्हालाही सांगता येत नाही, आमच्या आजोबा पणजोबांनाही तो सांगता येत नव्हता. तेव्हा शेकडो वर्षापासून चालत आलेली ही भगवत सेवेची उपासना परंपरा. तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा. रुईभर ग्रामस्थ मंडळींची ही जुनाट सेवा आहे. दीर्घ कालापासून चालत आलेला हा उत्सव आजही वर्तमान काळामध्ये तेवढ्याच थाटामाटामध्ये ताकदीने, आयोजनाने, नियोजनाने भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये हा उत्सव संपन्न होतोय. रुईभर गाव तसं अर्थाच्या आणि परमार्थाच्या दृष्टीने श्रीमंत असलेलं गाव आहे. पहिल्यांदाच मला या भूमीचं दर्शन झालंय. पण आल्या आल्या महाराज मंडळींनी सांगितलं की आमच्या गावामध्ये 10 मृदंग वादक आहेत. केवढी परमार्थातली ही संपत्ती आहे. गावोगावची भजनं मृदंग वाजवण्यामुळे बंद आहेत. एखादा पकवाजा असतो, दुखतोय खोब्यात तरी त्याला 50 वेळा घरी जाऊन बोलून आणावं लागतं. महाराज एक पकवाजा कधीच नसं जावं गावात, लईच भाव खातो मग. एक पकवाजा असला की त्याच्या माग लागावं लागतं माग. तेव्हा पण आपल्या गावामध्ये 10 मृदंग चांगल्या प्रतीचे आहेत. मला वाटतं 7 कीर्तनकार या पुण्यभूमीतले आहेत. 7 कीर्तनकार गावामध्ये आहेत, 10 मृदंग वादक आहेत. आणि पुन्हा मला सांगितलं की 40 टाळकरी आमच्या गावामध्ये आहे. आम्हाला कुणाची वाट बघायची गरज नाही. परमार्थातलं केवढं मोठं वैभव आहे महाराज. मला वाटतं या भूमीला दंडवत घातला पाहिजे का? पवित्र ते कुळ पावन तो अनेक वैष्णवांना जन्म देणारी ही पावन भूमी आहे. मला वाटतं त्या वैष्णवांमध्ये वयाने, सेवेने, ज्ञानाने शिनेर असलेले परमपूजनीय काका महाराज आणि पांडुरंगाचे निष्ठावान वारकरी हरिभक्तीपरायण आदरणीय कल्याण महाराज आबांची उपस्थिती आहे इथे. आबाचे 2 बंधूही भेटलेले आहेत. हरिभक्तीपरायण आदरणीय नाना महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण गोयटे महाराज, सगळी गुणवान मंडळी, अनेक रत्नांना जन्म देणारी ही पावन भूमी. सगळ्याच महाराज लोकांची नावं मला ज्ञात नाहीत. सगळेच मृदंग वादक, भजन करणारे वारकरी, सर्वांचीच नावं मला ज्ञात नाहीत. मी पहिल्यांदाच इथं आलेलो आहे. तेव्हा अशा अनेक वारकरी रत्नांना जन्म देणारी ही पावन भूमी आहे. या पहिल्यांदा या भूमीला वंदन करून महावैष्णव मारुतीराय भगवान शिवजींच्या चरणावर नतमस्तक होऊन, मला वाटतं आता येताना भव्य आणि दिव्य मंदिर ज्याने उभारलेलं आहे ते याच गावचे भूमिपुत्र हरिभक्तीपरायण आप्पा महाराज. हो, आप्पा महाराज. हो.
भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं देवालय त्यांनी उभं केलेले. जाताना मी दर्शन घेण्याला जाणारच आहे. तेव्हा या भूमीतले सगळेच महाराज मंडळी, मृदंग वादक, भजन करणारे, भजन करणाऱ्याला जीव घालणारे ग्रामस्थ मंडळी, माता भगिनी, सर्वांना आदरपूर्वक वंदन करून, पंचक्रोशीतून आलेले सर्व वारकरी वैष्णव त्यांना आदरपूर्वक वंदन करून, माझ्या बरोबर आलेले हरिभक्ती परायण ज्यांनी स्वानंद सुखनिवासी भगवान भाऊ येडशीकर, रामकृष्ण भाऊ येडशीकर यांच्या सानिध्यामध्ये राहून भजनाची साधना केली असे आमचे माऊली महाराज रत्नापूरकर, हरिभक्ती परायण खोत महाराज यांची उपस्थिती आहे. उपस्थित सर्वच महाराज मंडळी, मला कुणाचीच नावं ज्ञात नाहीत, आणि सर्वच वारकरी वैष्णव सर्वांना साष्टांग दंडवत घालून आपण या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. संपन्न होत असलेल्या नामयज्ञामधील ही समारोपाची सेवा संयोजक मंडळीच्या प्रेमातून माझ्या वाट्याला आलेली आहे, आणि या सेवेच्या निमित्तात आपणा सर्वांना वंदन करण्याची संधी, या भूमीला वंदन करण्याची संधी मला प्राप्त झालेली आहे. पुनश्च सर्वांना वंदन करून आपण या अभंगाचं चिंतन करूया. कारण सूर्य तापतोय, आपल्याला संकल्पित वेळेमध्ये समारोपाकडे जायचंय. आज नामयज्ञामधील समारोपाची सेवा आहे, प्रसादाची सेवा आहे. प्रसाद असतो प्रसन्नता, आणि ही बहुमानाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. समारोपाची सेवा प्रभूचरणी समर्पित करण्याकरता तुकोबरायांचा गोड अशा स्वरूपाचा अभंग चिंतनामध्ये घेतलेला आहे. या अभंगामध्ये तुकोबराय गोकुळ गावामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाल्यानंतर काय कार्य केलं त्याच्या अनुषंगाने विचार मांडतायत. समारोपाचं कीर्तन म्हटल्यानंतर साधू संतांनी आजच्या दिवशी प्राधान्याने कीर्तन करायला बजावलेलं आहे की बाबा बाकीचे विषय थोडेसे बाजूला ठेवा, आणि आजच्या दिवशी भगवान श्री कृष्ण परमेश्वराने कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीने गोकुळ गावामध्ये ज्या लीला केलेल्या आहेत, जे कार्य केलेलं आहे, त्या कार्याचा उच्चार आजच्या दिवशी करायचा असतो. चरित्र ते उच्चारावे गेले देवे हरिभाऊंची उपस्थिती आहे. तेव्हा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. तुकोबराय सांगतात गोकुळ गावामध्ये देवाने जे चरित्र केलं त्याचा काय करायचा, उच्चार करायचा. देवाने कृष्ण परमेश्वराने 3 ठिकाणी चरित्र केलं. 1 मथुरेमध्ये, 2 द्वारकेमध्ये, आणि 3 गोकुळ गावामध्ये. तुकोबरायांचा शब्द आहे केले देवे गोकुळी. देवे गोकुळी चरित्र केली ते उच्चारावे. भगवान श्री कृष्ण परमात्मा गोकुळ गावामध्ये 11 वर्षे 11 महिने 11 दिवस राहिले.
आणि बाल्य अवस्थेमध्ये भगवंताने आपल्या शक्ती सामर्थ्याने जे कार्य केलेलं आहे, जे चरित्र केलेलं आहे, तुकोबराय सांगतात त्याचा उच्चार करायचा, त्याचा आचार करायचा नाही. आपली सामान्य बुद्धी त्या चरित्राचा विचारही करू शकत नाही, म्हणून विचारही करायचा नाही. कृष्ण चरित्राचा उच्चार करायचा, उच्चार आचरण करायचं असेल तर रामप्रभूंच्या जीवनाचं आचरण करावं, रामप्रभूंच्या जीवनाचा विचारही करावा आणि रामनामाचा उच्चारही करावा. रामप्रभूंचं जीवन आचरणीय आहे, विचारणीय आहे, उच्चारणीय आहे. पण कृष्ण चरित्रामध्ये भोग बाहुल्य अधिक्य असल्यामुळे तुकोबाराय सांगतात कृष्ण चरित्राचा नुसता उच्चार करायचा, आचरण करायचं नाही. आचरण करताही येणार नाही महाराज. त्याने 16,108 पत्न्या केल्या, आपल्याला जमल का? एक सांभाळता मळता नाकी नळ आला, जमणार नाही. त्याने गोवर्धन पर्वत उचलला आणि 7 दिवस करंगळीवर धारण केला. आपल्याला टोपी तरी धरता येईल का 7 दिवस? जमणार नाही. त्यामुळे तुकोबाराय सांगतात चरित्र ते उच्चारावे. कृष्ण चरित्राचा नुसता उच्चार करायचा आणि कृष्ण परमेश्वराचं चरित्र सांगणारा हा अभंग चिंतनासाठी घेतलेला आहे. भगवान परमात्मा द्वापार युगाच्या शेवटी कंसादिकाचा काटा काढून भक्तजनाचं परिपालन करण्याकरता, धर्माची संस्थापना करण्याकरता श्रावण वद्य अष्टमीला रात्री 12 वाजता मथुरेच्या कारागृहामध्ये प्रकट झाले. भगवान परमात्मा मथुरेच्या कारागृहामध्ये प्रकट झाल्यानंतर सगळा कारागृह प्रकाशाने, देवाच्या तेजाने लखलखीत झालेला आहे. आणि मग ते भगवंताचं दैदिप्यमान तेज पाहून वसुदेव देवकी थोडेसे बेचैन झालेले. देवकी माता म्हणतात आपल्याला 6 लेकरं झाली आणि 6ची 6 लेकरं त्या दुष्टाने, चुलत भावाने मारलेली आहेत. 6 ही मारीत दुराचारी. माझी 6 लेकरं कंसाने मारलेले, 7वा गर्भ कुणीकडे गेला मलाही माहित नाही. पण देवकी माता म्हणतात आपल्या भाग्याने आपल्याला जो 8वा मुलगा झालेला आहे हा थोडासा अलौकिक अशा प्रकारचा आहे, तेजस्वी आहे, दैदिप्यमान आहे. तेव्हा मालक स्वामी आपलं एवढं तरी लेकरू वाचलं पाहिजे. तेव्हा याला वाचवण्याकरता काहीतरी प्रयत्न करा, याला कुठेतरी लपवण्याचा प्रयत्न करा. सोडा सोडा मिठी लपवा जगजेठी, झणी कंसासे कळेल माझ्या बाळाशी मारे. कंसाला जर ही वार्ता कळाली स्वामी तर आपल्या या 8व्या पुत्रालाही तो मारल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा लपवा लपवा, याचं रक्षण झालं पाहिजे, याला कुठेतरी लपवा. वसुदेव माता आपलं देवकी माता वसुदेवांना पुन्हा 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 विनंती करू लागलेले आहेत. पण करणार काय महाराज? कंसाने त्यांना कारागृहामध्ये डांबून टाकलेलं होतं, हातापायामध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत. कारागृहाला कुलपे लावलेले आहेत, आगळा लावलेल्या आहेत. बाहेर तलवारी घेऊन रक्षपारा करतायत. आणि देवकी माता म्हणतात याला लपवा. कुठं लपवणार? हातापायामध्ये बेड्या आहेत, हालता येत नव्हतं. वसुदेवही बेचैन झालेले आहेत. वसुदेवही बेचैन झाले, देवकी माता ही बेचैन झाल्या. आणि मग देवाने विचार केला आता दोन्ही माता पित्यांना टेन्शन फ्री करावं लागणार
आणि मग त्यांना टेन्शन मुक्त करण्याकरता भगवंतानेच मार्गदर्शन केलं. बाबा माझं रक्षण व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही मला इथं ठेवूच नका. नंदाच्या नंदाच्या घराला मदनी ही गोकुळाला देवाने सांगितलं मला गोकुळ गावामध्ये माझ्या भक्ताकडे नंदबाबांच्या घरी मला नेऊन सोडा. भगवंताने संकेत केल्यानंतर वसुदेवाने थोडेसे प्रयत्न केलेले. एक बाबाला पाटी पडलेली आहे, ती पाटी जवळ घेतलेले वडून वडून आणि बंधन असलेल्या स्थितीमध्ये देवाला पाठीमध्ये ठेवलेले बाळाला परब्रह्म श्रीकृष्ण परमात्मा परब्रह्मच गोकुळामध्ये प्रकट झालेला असल्यामुळे त्या बाळाला परब्रह्माला टोपलीमध्ये ठेवलेले आणि टोपली अशी उचलून घेतली महाराज. टोपली उचलल्याबरोबर आपोआप बेड्या तुटल्या शृंखला. आपोआप बेड्या तुटल्या शृंखला. आपोआप बेड्या तुटल्या शृंखळा, बंधाच्या अर्गळा कुलपे कोंडी. परब्रह्माला परमेश्वराला उचलल्या बरोबर पायीची बंधने गळती. बेड्या आपोआप तुटलेल्या आहेत. वसुदेव बंधनातून मोकळे झाले. याचा अर्थ असा आहे, या लीलेतून यावत मनुष्य मात्राला भगवान परमात्मा सांगतायत, जे माझा आश्रय करतात त्यांना मी बंधनातून काय करतो, मुक्त करतो. ज्याला जन्म मरणाच्या मायेच्या बंधनातून मुक्त व्हायचंय त्याने मायेचा आश्रय सोडावा, मायाकृत असलेला संसाराचा आश्रय सोडावा
आणि देवाचा आश्रय करावा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, ते देवीन जीवा सुख नोहे. देवाचा आश्रय केल्यानंतर परमात्मा भक्ताला बंधनातून मुक्त करतो. वसुदेव बंधनातून मुक्त झालेले आहेत. कारागृहाच्या दरवाजाला लावलेल्या ज्या आगळा होत्या त्या आपोआप बाजूला सरलेल्या आहेत. कोंडे गळून पडलेले आहेत, कुलप तुटलेली आहेत. बाहेर पारा करणारे रक्षपाळ शांत झोपलेले आहेत. आणि मग अशा स्थितीमध्ये वसुदेव देवाला घेऊन कारागृहाच्या बाहेर पडलेले आहेत. यमुना नदीवर आलेले आहेत. यमुना नदीला आनंद झालेला आहे. वसुदेवाने यमुना नदीमध्ये प्रवेश केला. कमरे इतकं पाणी होतं. नंतर छातीला लागायला लागलं. नंतर पाणी वाढलं, गळ्यापर्यंत आलं. नंतर पाणी वाढतच राहिलं, वसुदेवाच्या तोंडापर्यंत आलं. आणि मग यमुना मैयाच्या अंतःकरणातला भाव देवाने जाणून घेतला. एक पाय बाहेर काढला आणि यमुना मैयाला दर्शन दिलं. दर्शन दिल्याबरोबर यमुना मातेने देवाला जाण्याकरता रस्ता दिलेला आहे. वसुदेव देवादिदेव परब्रह्म भगवान श्रीकृष्ण परमेश्वराला घेऊन गोकुळ गावामध्ये गेलेले आहेत. गोकुळ गावामध्ये सगळी सामसूम, सगळी झोपलेली. तिथं माया जन्माला आलेली होती. जिथं मायेचं साम्राज्य असतं तिथं सामसूमच असते महाराज. गोकुळ गावातला कोंबडा आरडाना, गोकुळ गावातली कुत्री सुद्धा भुंकत नव्हती. शांत झोपलेले, वातावरण सगळं शांत. वसुदेव परब्रह्म परमेश्वराला घेऊन गेलेले नंदबाबाच्या वाड्यामध्ये प्रवेश केलेला आहे. यशोदा मैयाच्या जवळ परब्रह्म कन्हैयाला झोपवलेले. तिथली जन्माला आलेली माया घेतली. वसुदेव पुन्हा मथुरेमध्ये आलेले. मायेचा आश्रय केला की पुन्हा बंधन प्राप्त झालं. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळ गावामध्ये प्रगट झाले. गोकुळातलं सगळं वातावरणच बदलून गेलं. बाळकृष्ण नंदावरी भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळ गावामध्ये प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतर शुद्ध अंतःकरणाच्या एका गोपीला ही आनंदाची वार्ता कळाली. नंदबाबाला मुलगा झाला, यशोदा मैयाला मुलगा झाला. आणि मग एक गोपी दुसऱ्या गोपीला, दुसरी गोपी तिसऱ्या गोपीला गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला. दुसरी गोपी तिसऱ्या गोपीला तुम्हाला म्हणून सांगते. नंदबाबाला मुलगा झाला, यशोदा मैयाला मुलगा झाला. असं एक दुसरीला, दुसरी तिसरीला करता करता 10 मिनिटांमध्ये ही आनंदाची बातमी गोकुळ गावामध्ये पसरलेली आहे. सगळ्या गोकुळवासी लोकांना आनंद झालेला आहे. आनंद झालेला आहे. आणि मग आनंद झाल्यानंतर गुडिया तोरणे गुड्या उभा केलेल्या आहेत. आपापल्या दारावर तोरणे बांधलेली आहेत. दारामध्ये केशरयुक्त सुगंधी सडा टाकलेला आहे. रांगोळ्या काढलेल्या आहेत. आणि गोपी सगळ्या देवाचं चिंतन करू लागलेले आहेत.
नंद बाबाला यशोदा मैयाला मुलगा झाला आनंदाने विभोर झालेल्या गोपी हातामध्ये ताट घेतलेले आहेत ताटामध्ये वाट्या ठेवलेल्या आहेत वाट्यांमध्ये सुंट लाडू डिंक लाडू अशा प्रकारची सामुग्री घेतलेली आहे आणि नंद बाबाच्या वाड्याकडे निघत असताना गोपी शृंगार करून निघालेले आहेत बरं शृंगार करून नुसता शृंगार नाही मॅचिंगही केली होती महाराज मॅचिंग करून गोपी निघाल्या आल्या 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 पाच गौरणी 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 आल्या 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 पाच गौरणी 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 आल्या 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 रत्नापूर खानापूर रत्नापूर खानापूर तिरकी म्हणायचे ठाई म्हणायचे तिरकीतून म्हणायचं चाल हा ठाई नको वेळ घालव सोडील्या
आ